मित्रांनो, आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या राशिवडी येथील प्राचीन नागेश्वर मंदिरामध्ये. हे मंदिर अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये असून पांडवकालीन आहे. 1907 मध्ये लोकवर्गणीतून याचा जीर्णोद्धार झाला. येथील शिवलिंग हे स्वयंभू आहे. इथे आल्यानंतर या मंदिराबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती आम्हाला मिळाली की इथले स्थानिक असणारे मधुकर मगदूम काका यांच्याकडून. चला तर मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. हे जे मंदिर आहे नागेश्वर मंदिर हे पांडवकालीन मंदिर आहे. ही इथली मूर्ती ही स्वयंभू मूर्ती आहे. ही मूर्ती रुद्राक्षी टाईप आकाराची आहे. हिचं लिंग जवळजवळ 25 सेंटीमीटर उंच असं आहे. आणि ते आता झीज व्हायला लागली म्हणून तिच्या आता वज्र केलेला आहे. आणि फक्त गाभारा हा जुना म्हणजे पांडवकालीन आहे. आणि बाहेरच्या नंदीपासून जी पुढे मंडप आहे ते 1960 साली गावातल्या लोकांनी ते बांधला गेला. समोर लोकवर्गणीतून त्याचा जीर्णोद्धार झाला. हा लोकवर्गणीतून त्याचा जीर्णोद्धार झाला. बरोबर. आणि त्यानंतर आता आल्यावर इथे विठ्ठलगिरी बाबा आले. 3 साधूंचं इथं पाहायला लागलं. पहिल्यांदा गोखले महाराज इथं आले. त्यानंतर मग इथे साईनाथ महाराज आले. त्यानंतर विठ्ठलगिरी बाबा आले. विठ्ठलगिरी बाबा इथं आल्यापासून तिने जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं.